सांभाळून. प्रिया, आम्ही जस्ट DNA टेस्ट करून आलोय आणि रिपोर्ट्स आल्यावर हे सिद्ध होईलच की माझ्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे. आई शपथ, म्हणजे आता प्रियाला या घरातून बाहेर जावं लागणार का? नाहीतर ती काय करणार ना या घरात? बिचारी, सो सॅड ना. तामिनी काकू, ते उद्या कळेलच. या मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, मला नाही वाटत प्रिया घर सोडून जाईल. काय आहे, गावाकडच्या बायका अशाच. सॉरी सॉरी, मी विसरलेच, पण गावाकडचीच आहे ना. तुम्ही चला, मी खोलीपर्यंत सोडते तुमच्या. एक नंबरची खोटारडी आहे यार. चक्कर आल्याचं नाटक करते. मी आधी बोलली की मी जाते, जायचं होतं ना. आदित्य सर, त्या इकडनं जाणारच नाहीत. त्यांना जर का जायचं असतं ना तर त्या इकडे आल्याच नसत्या. त्यांचा हेतू वेगळा आहे म्हणून इकडे थांबल्यात त्या. तिचा हेतू आहे ना काहीही असो, तर तिचं हे नाटक आता जास्त वेळ चालणार नाही. उद्या रिपोर्ट आले ना की मी स्वतः तिच्या हाताला धरून घराबाहेर काढतो की नाही बघ. आदित्य सर, उद्या तुम्हाला हे समज करायची गरजच नाही लागणार. उद्या त्या मोनिका मॅडमचं सत्य बाहेर आल्यावर देवी आई त्यांची काय अवस्था करतील ना, याचा विचार बी केला नसेल त्यांनी. माणुसकीच्या नात्याने विश्वास ठेवला देवी आईंनी त्यांच्यावर. जर का देवी आईंच्या विश्वासाला तडा गेला तर त्या त्यांचं काय करतील ना याचा अंदाज नाही त्यांना. आदित्य सर, काय झालं? काय नाही यार पारू, मला प्रीतमची खूप काळजी वाटते. जे आता हे रिपोर्ट येईस्तोवर त्याची सतत धगधग होत राहील. खरं तर मी आता त्याच्या सोबत असलो पाहिजे, पण मी उघड उघड गेलो तर आईलाही बरं नाही वाटलं. आदित्य सर, हे बघा, तुम्ही त्यांना धीर तर देऊ शकता ना. तुम्ही त्यांना धीर देण्याऐवजी तुम्हीच जर का खचून गेलात तर कसं चालेल? बरोबर आहे, यू राईट. थँक्यू सो मच. तू नसली असती तर मी सिच्युएशन कशी हँडल केली असती देव जाणे. तुझ्यामुळे खरंच खूप आधार वाटतो का पारू. बघ, मी आहेच, मी अधूनमधून येत राहील, पण तू प्रीतमची काळजी घेशील ना. या घरावर मृत्यूची छाया घोंगावतीये. ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो. या घरावर संकट येऊ देऊ नका. या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. आदित्य सर, माणसाच्या आयुष्याचा काय भरोसा? हॅलो हॅलो प्रिया, का फोन केलाय आता तुम्ही मला? तुमचा आणि माझा काय संबंध आहे? प्रिया, हे बघ, तू समजतेस तसं काही नाही आहे. एकदा ऐकून घे ना माझं प्लीज. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. प्रिया 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 प्रिया, ऐक ना प्लीज. हे बघ, माझं सत्य तुझ्या समोर किंवा घरच्यांसमोर सिद्ध करायला माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत.
आपण एक गोष्ट करूया प्रिया, की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. बास करा प्रीतम, बास करा तेच तेच सांगणं आणि खोटं बोलणं. मला मला त्रास होतोय आता या सगळ्याचा आणि तुमच्या आवाजाचा पण. ओके ठीक आहे, नाही होणार त्रास परत. नाहीतरी माझा जगून काहीच उपयोग नाहीये. एक मुलगा, एक भाऊ म्हणून मी आधीच फेल होतो, आता तर नवरा म्हणून सुद्धा फेल झालो. कोणाच्याच कामाचा नाहीये, प्रत्येकाला त्रासच देत आलोय आजपर्यंत. माझ्यासारख्या माणसाला जगण्याचा काही अधिकारच नाही.